नमस्कार मित्रांनो, आपल्या भयाण प्रवासात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. गणपतीसाठी गावाला निघालो होतो. बसमध्ये खूप गर्दी होती. मी आधीच जागा बुक करून ठेवली होती म्हणून बरं झालेलं. रात्रीचे 11:45 आपली बस निघाली. झोप काही येत नव्हती. विरंगुळा म्हणून भूतांच्या गोष्टीचं पुस्तक वाचायला घेतलं. गोष्ट स्मशानभूमीबद्दलची होती. ती अशा प्रकारे. गावाच्या टोकाला एक जुनं निर्जन स्मशान होतं. दिवसाढवळा ते ठिकाण शांत दिसायचं, पण रात्री मात्र तिथे कोणालाही पाऊल ठेवायची हिंमत व्हायची नाही. म्हणायचे की अनेक वर्षांपूर्वी तिथे काहीतरी अनर्थ घडले होते आणि त्या रात्रीपासून स्मशान शापित बनलं. गावकरी नेहमी सांगायचे, सूर्य मावळला की त्या स्मशानाकडे नजरसुद्धा करू नका, नाहीतर तुम्हाला परत येणं कठीण होईल. पण शहरातून आलेल्या 4 मित्रांनी हे सगळं ऐकलं आणि हसत खेळत गावकऱ्यांची गोष्ट उडवली. त्यांना वाटलं हे सगळं अंधश्रद्धा आहे, भूत प्रेत काही नसतं. मित्रांची नावे होती राहुल, मयूर, संदीप आणि अमोल. चौघेही साहसी स्वभावाचे. रात्री उशिरापर्यंत फिरायला, गप्पा मारायला तयार. त्यांनी ठरवलं की आजची रात्र थोडी वेगळी अनुभवायची, स्मशानात मुक्काम करून. त्या रात्री आकाशात चंद्र नव्हता, फक्त काळेकुट्ट ढग आणि वाऱ्याचा कर्कश आवाज. चौघांनी हातात टॉर्च घेतली आणि गावाच्या टोकाला असलेल्या स्मशानाकडे चालू लागले. मार्गातल्या झाडांच्या फांद्या वाऱ्याने आपटत होत्या, जणू काही अनोळखी हात कोणाला धरून थांबवत होते. मयूर घाबरून म्हणाला, अरे खरंच आपण योग्य करतोय ना? काही बिनसलं तर? राहुल हसत म्हणाला, घाबरतायस का? हीच संधी आहे, भूत आहेत की नाही हे तपासायची. संदीप आणि अमोल हसले आणि चौघे पुढे सरकले. स्मशानात शिरताच एक विचित्र गारठा जाणवला. हवेत एक कुचका वास पसरला होता. आजूबाजूला शेकडो समाध्या, काही तुटलेल्या, काही शेवाराने झाकलेल्या. मध्यभागी एक जुना वटवृक्ष होता, जणू काळोखात उभा असलेल्या पहारेकरी. त्यांनी त्या झाडाखाली थांबायचं ठरवलं. सगळ्यांनी आपापल्या पिशव्या खाली ठेवल्या. सुरुवातीला गप्पा, जोक्स आणि गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर हसणे चालू होतं. पण अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि टॉर्च आपोआप बंद झाली. अंधार दाटत गेला. त्या शांततेत अचानक कुणीतरी हलक्या आवाजात कुजबुजल्यासारखं वाटलं. जा, निघून जा. मयूरने घाबरत विचारलं, कोण बोललं? बाकीचे म्हणाले, आपल्यातलंच कुणी गंमत करताय. पण आवाज पुन्हा आला, यावेळी समाध्यांमधून. तुम्ही इथे नसायला हवं. राहुल थोडा धैर्याने म्हणाला, कुठलंच भूत नाही, आपल्यालाच वाटतंय. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. त्याने टॉर्च लावली तर दूरवर एक पांढऱ्या कपड्यातली बाई उभी दिसली. केस विखुरलेले, चेहरा झाकलेला. तुम्ही पाहिलंत ना? अमोल ओरडला. ही भ्रम आहे, भास आहे, राहुल म्हणाला. पण त्याचा आवाजही आता थरथरत होता. तोपर्यंत ती पांढरी सावली अचानक हवेत विरलली. जसं धुकं उडून गेलं तसं. चौघेही स्तब्ध झाले. शांतता पुन्हा पसरली. पण त्यांच्या हृदयाची धडधड थांबत नव्हती. रात्रीचा पहाटेचा दुसरा प्रहर झाला होता. वारा शांत झाला होता, पण स्मशानात अजून काहीतरी जिवंत असल्याची जाणीव होत होती. संदीपने टॉर्च फिरवली तर दिसलं, एका समाधीचा दगड हळूहळू हलत होता. हे काय? तो ओरडला. दगड बाजूला सरकला आणि आतून कुचक्या हाताने बाहेर यायला सुरुवात झाली. हात, मग खांदा आणि हळूहळू एक सडकं देह बाहेर सरकायला लागला. सगळ्यांनी किंचाळून मागे हटले. त्या मृतदेहांच्या डोळ्यात लालसर तेज होतं. तो हळूहळू त्यांच्याकडे रांगू लागला. पण एकच नव्हता, एकामागून एक समाध्या उघडू लागल्या. असंख्य सडके, कुचके मृत उठले. कोणी हात नसलेले, कोणी डोकं वाकडं झालेलं, कोणी फक्त हाडं उरलेलं. ते सगळे जिवंतांसारखे चालू लागले, फक्त एकाच गोष्टीसाठी, मांसासाठी. पळा! राहुल ओरडला. चौघे धावत सुधले, पण समाध्या जणुक्यांचा मार्ग अडवायला उघडत होत्या. मृतांचे हुंकार, कुचक्या वासाचा दरवळ आणि हाडक खडखडण्याचा आवाज सगळीकडे भरून राहिला. ते धावत धावत पुन्हा त्या वटवृक्षाखाली आले. अचानक त्यांना झाडाच्या मुळाशी एक शिळा दिसली. त्या शिळेवर रक्ताने कोरलेले शब्द होते, जो कोणी इथे मध्यरात्री थांबेल त्याचा आत्मा कधीच परत येणार नाही. सगळे थरथरले. आता उशीर झाला होता. त्या मृतदेहांच्या फौजा जवळ येत होत्या. त्यांच्यात तीच पांढरी चावली होती, चेहरा उघडलेला, डोळे खोल काळोखासारखे. ती बाई हसली आणि म्हणाली, तुम्हाला सांगितलं होतं,
इथे राहू नका. आता तुम्ही आमच्यातले आहात. चौघांनी सुटण्यासाठी प्रयत्न केला, पण हवेत एक अदृश्य भिंत उभी राहिली. मृतदेहांनी त्यांना वेढलं. पहिला बळी ठरला तो अमोल. त्याच्या पायाला एक मृतदेहाने पकडलं आणि अंधारात ओढून नेलं. त्याचा किंकाळी दूरवर हरवली. संदीप मागे हटला, पण एका कवटीने त्याचा गळा धरला. त्याचे डोळे फाडून निघाले आणि रक्त हवेत उडालं. मयूर पळायला लागला, पण ती पांढरी बाई त्याच्यासमोर आली. तिचा हात त्याच्या छातीतून आरपार गेला. मयूर जागच्या जागी कोसळला. राहुल शेवटपर्यंत धावत राहिला, पण मृतदेहांची फौज त्याला गाठून घेऊन गेली. त्याचा आवाज, वाचवा वाचवा. सकाळी गावकरी स्मशानाकडे गेले. तिथे कोणाचंही चिन्ह नव्हतं. फक्त त्यांच्या पिशव्या आणि टॉर्च पडलेल्या होत्या. गावकऱ्यांनी डोळे मिटले आणि शांतपणे मागे वळून गेले, कारण त्यांना ठाऊक होतं, स्मशानातली रात्र परत एकदा 4 नवे आत्मे घेऊन संपली आहे. एवढी गोष्ट माझी वाचून झाली. मी बसच्या बाहेर बघतो तर काय योगायोग, बसपासून थोड्या अंतरावर एका स्मशानात एक चिंता जळत होती.